नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट आपल्या युट्यूब चॅनलवर. मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे. आज आपण स्टार्ट करतोय आपला फिजिक्सचा सगळ्यात महत्त्वाचा आणि कोर टॉपिक, ज्याला आपण फिजिक्सची एबीसीडी म्हणतोय. कारण युनिट अँड मेजरमेंट्स, स्पेसिफिकली मेजरमेंट्स ही सिस्टीम काही फक्त 11वीचा सिलेबस आणि 12वीच्या सिलेबस पुरती मर्यादित राहत नाही. थ्रूआउट तुमचं जे काही एज्युकेशन फर्दर होणार आहे किंवा फ्युचरमध्ये होणार आहे किंवा तुम्ही जे काही करिअर करणार आहात, ते प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मेजरिंग सिस्टीम किंवा मेजरमेंट्स हे करावेच लागणार आहेत. आणि मेजरमेंट सिस्टीम मध्ये युनिट शिवाय, मेजरिंग सिस्टीम शिवाय आपण काहीही पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळं हा चॅप्टर प्रचंड इम्पॉर्टंट आहे, महत्वाचाच आहे. जसं सुरुवातीला म्हटलं तसं 11वी-12वीतली एबीसीडी किंवा युनिट अँड मेजरमेंट हा चॅप्टर फिजिक्सची एबीसीडी आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. सो इथून पुढे फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा. आपण करतोय स्टार्ट युनिट अँड मेजरमेंट्सवर. इनिशियली जर पाहायला गेलं तर मेजरमेंट सिस्टीम ही काही कालाची तुम्हाला मी वापरत असलेली आजची सिस्टीम नाहीये. जेव्हापासून ह्युमन बिईंग किंवा मानवी आयुष्य, सिव्हिलायझेशन आपल्या स्टार्टिंगचं सुरुवात झालं, तेव्हापासून आपण वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळे मेजरमेंट सिस्टीम्स वापरतच आलेलो आहे. तुमच्या समोरही काही मेजरमेंट सिस्टीम दिसतात. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मानवी उत्क्रांती होत होती, तेव्हाही आपण हाताचा वापर करून किंवा पावलांचा वापर करून किंवा काठीचा वापर करून नंबर ऑफ मेजरमेंट्स करायचो. ओके, गावाकडचं तुम्ही तुमच्यापैकी काही फॅमिली बॅकग्राऊंड शेतीचं असेल तर आपल्या शेतामध्ये शेती मोजण्यासाठी किंवा काही ठिकाणी मोजमाप करण्यासाठी कासरा, एक वाव, दोन वाव किंवा काही पावलं किंवा हातभर, ईदभर यासारख्या मोजमापांचा वापर सर्रास केला जायचा. आणि एक काठी, दोन काठी या पद्धतीनं. आणि त्यावेळेनं ती सिस्टीम डेव्हलप होत इव्हॅल्युएट होत गेली. आपण पर्टिक्युलरली भारताचा विचार केला. भारतामध्ये एक गज हे हत्तीच्या लांबी इतकं अंतर एक फेमस मेजरमेंट सिस्टीम होती. किंवा ईदभर, अंगठा किंवा एक हात किंवा काठी, स्पेशली कासरा. इव्हन आजही जर मराठी पाहिली आपण तर दिवस कासरा बरोबर आला आपण वापरतो. असे कितीतरी मेजरमेंट सिस्टीम पूर्वांपार सुरुवातीच्या काळापासून होत आलेली आहे. सुरुवात जेव्हा माणूस जंगलात राहायचा किंवा शिकार करून राहायचा, तेव्हा त्याच्या समूहामध्ये असणारे, त्याच्या ग्रुपमध्ये असणारे माणसं काउंट करण्यापासून, शिकारीचे हिस्से करण्यापासून, शेती सुरुवात केल्यानंतर पशूंची संख्या मोजण्यापासून हळूहळू मेजरमेंट सिस्टीम डेव्हलप होत गेली. इनिशियल लेवलवर याच्यात प्रॉब्लेमच नव्हता. त्या एरियामधले, त्या लिमिटेड रिजन मधले मेजरमेंट सिस्टीम प्रॉम्प्टली चालायची. पण जसं 14व्या शतकातला वाफेच्या इंजिनचा शोध लागला, जगभरामध्ये व्यापार वाढीस लागला, तेव्हा प्रत्येक ठिकाणची एक वेगळी मेजरमेंट सिस्टीम होती. आणि मग व्यापार करत असताना जेव्हा ह्या समूहांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देवाणघेवाणीचं स्वरूप होऊ लागलं, तेव्हा प्रत्येक ठिकाणी असणारे वेगवेगळे मेजरमेंट्स हे एक वादाचं कारण होऊ लागलं. अगदी महाराष्ट्राचा पण विचार करा ना. महाराष्ट्रामध्ये पण मराठवाड्यामध्ये जर आपण काही जिल्ह्यामध्ये पायली हे धान्य मोजण्यासाठी जर आपण एकक वापरलं तर काय बीड जिल्हा किंवा नांदेड जिल्हा साईडला एक पायली हे सरासरी 4 शेरांची किंवा 10 किलोची असते. पण ती जर तुम्ही विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात जर गेलात तर तिकडली पायली ही 2 शेरांची म्हणजे 5 किलोची आहे. मग एक पायली ही 5 किलोची का 10 किलोची, आणि त्यातून होणारे समज किंवा वाद यांचा संभ्रम किंवा हा वातावरणाचा आहे 14व्या आणि 15व्या शतकात संपूर्ण जगभरामध्ये होऊ लागलं, जेव्हा वाफेच्या इंजिनचा शोध लागला आणि देवाणघेवाण प्रत्येक देशामधला व्यापार वाढीस लागला तेव्हापासून. इव्हन आपण त्याला वसाहतवाद असंही म्हणू लागू. आणि त्या काळी जर डॉमिनंट मेजरमेंट सिस्टीम मधले युनिट्स पाहिले तर तुमच्या समोर जे पुटअप केले आहेत की सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम आणि एफपीएस सिस्टीम. म्हणजे त्या काळचे जे काही डॉमिनंट कंट्रीज होत्या, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन. ब्रिटनचा जास्त फोकस असायचा की आपण एफपीएस सिस्टीम वापरू. एफपीएस इन द सेन्स, जर लांबी मोजायची तर फूट मध्येच मोजा किंवा फीट मध्येच मोजा. आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्यामुळे आपल्याकडे आजही ती सिस्टीम काही प्रमाणामध्ये वापरल्या जाते. आपण प्लॉटिंग जर खरेदी विक्री करू लागलो तर आपण स्क्वेअर फीट मध्ये प्लॉट घेतोय. 1200 स्क्वेअर फीट, 1400 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट. सो लांबी मोजायची असेल तर फीट मध्ये, वजन मोजायचं असेल तर पाऊंड मध्ये. पण मेट्रिक सिस्टीम नंतर आपण मॅक्झिमम आता किलोग्राम वापरतोय. साधारणतः एक 0.45 पाऊंड म्हणजे केजी इज इक्वल्स टू 1 पाऊंड, किंवा आपण ढोबळमानांना असं म्हणू की अर्ध्या किलोचा 1 पाऊंड. सो लांबी मोजायची तर फूट, वजन मोजायचंय तर पाऊंड, आणि वेळ मोजायची असेल तर सेकंद. हे युनिट वापरा असा ब्रिटन आणि त्या रिलेटेड कंट्रीजचा फोकस असायचा. फ्रान्स किंवा फ्रेंच कंट्रीजचा मॅक्झिमम लांबी मोजायची असेल तर फीटच्या ऐवजी मीटर वापरा. मीटर हे एक बेसिक युनिट आहे असं कन्सिडर करून तुम्ही त्यानुसार मोजमाप करा, असा फ्रान्सचा आग्रह असायचा. वजन मोजण्यासाठी फ्रान्सचं म्हणणं असायचं की किलोग्राम हे बेसिक युनिट असलं पाहिजे, आणि वेळेसाठी सेकंद मात्र कॉमन असायचं. पण जर्मनी आणि बाकी राष्ट्रांचं मात्र सीजीएस सिस्टीमवर फोकस असायचा. म्हणजे लांबी मोजायची तर सेंटीमीटर मध्ये मोजा, मीटर किंवा फूट नको.
वजन मोजायचं असेल तर पाऊंड पण नको आणि किलोग्रॅम पण नको, तर ग्रॅमला एक बेसिक वजन मोजण्याचं युनिट कन्सिडर करा, असं जर्मनीचा फोकस असायचा. आणि मग या रिलेटेड प्रत्येक देश आपली मेट्रिक सिस्टीम किंवा आपली सिस्टीम मेजरमेंटची फोकस करण्यासाठी किंवा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि याच्यातूनच मॅक्झिमम ही सुरू झाले. 18व्या शतकाच्या शेवटी एक जगभरातले मॅक्झिमम कंट्रीज एकत्र येऊन संपूर्ण जगासाठी एकच कॉमन मेजरमेंट सिस्टीम लावता येईल का याच्यावर चर्चा सुरू केली, ज्यालाच वेट अँड मेजरमेंटचे कॉन्फरन्स सिस्टीम्स आपण स्टार्ट झाली असं आपण म्हणू. आणि त्याला यश येते कधी आलं तर जवळपास 1971 मध्ये स्वीकारलं की जगभरामध्ये प्रत्येक देश आपापल्या देशात मोजमापासाठी MKS सिस्टीम वापरेल, ज्यालाच आपण सिस्टीम इंटरनॅशनल किंवा मेट्रिक सिस्टीम म्हणतो. मेट्रिक सिस्टीम नुसार आपण काय करतोय तर लेंथ मोजण्यासाठी मीटर, वजन मोजण्यासाठी किलोग्राम आणि वेळ मोजण्यासाठी सेकंद हे युनिट आपण फिक्स कॉन्स्टंट ठेवून त्यानुसार जगभरामध्ये त्यांचा वापर होतो. तर हे असलं तरी काही जगातले काही देश हे आपापल्या लेवलवर वजन मोजण्यासाठी पाऊंड, स्पेसिफिकली अमेरिका आणि ब्रिटन, किंवा लेंथ मोजण्यासाठी मैल यासारखे युनिट कॉमन लेवलवर पाहतात. हॉलिवूड सारख्या मूवीमध्ये किंवा WWEच्या कॉम्पिटिशन्स मध्ये आपण पाहतोय प्लेयरचं वेट ते पाऊंड मध्ये सांगतायत किंवा डिस्टन्स स्पेसिफिकली आपण मैल मध्ये बघतोय. तर हा प्रकार आपण सर्रास ऑब्झर्व करतोय. पण आंतरराष्ट्रीय दर्जा ह्याच्या नियमानुसार 1971 नंतर आपण जे काही ट्रेडिंग करतोय किंवा व्यापार करतोय त्याच्यासाठी मात्र सर्वमान्य वेट अँड मेजरमेंट सिस्टीम मधली कुठली, लेंथसाठी मीटर, वजनसाठी किलोग्राम आणि टाइमसाठी सेकंद. ओके, ह्याच्यानंतर आपण पाहू डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता ऍक्च्युअल सिलेबसला आपण इथून स्टार्ट करतोय. आपण बॅकग्राऊंड किंवा बेसिक कन्सेप्ट आतापर्यंत डिस्कस केल्या, जेणेकरून ह्या मेजरमेंट सिस्टीमची गरज का पडली किंवा का असावी याच्यासाठी हा एक थोडासा हिस्टॉरिकल आपण एक लुकआउट केला किंवा ऑब्झर्व केलं. मित्रांनो, फिजिकल क्वांटिटीची वर्डिंग मध्ये डेफिनेशन सांगितलं तर तुमच्या समोर काय आहे? फिजिकल क्वांटिटी इज द प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड अँड एक्सप्रेस बाय अ नंबर विथ अ युनिट. किंवा वेगळ्या वेळेला आपण काय म्हणू शकतो? फिजिकल क्वांटिटी इज द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड बाय युझिंग एनी मेजरिंग डिव्हाइस. अशी साधी सोपी सरळ व्याख्या आपण सांगू शकतो. म्हणजे तुमच्या सभोवताली जे काही आहे, जे काही तुम्ही मेजर करतायत, जर तुम्ही ते मेजर करत असाल तर ते कशामध्ये मेजर करताय? कुठल्या ना कुठल्या तरी युनिटमध्ये. मग लांबी मोजायची असेल तर आपण कुठलं ना कुठलं युनिट वापरतोय, वजन मोजायचं असेल तरी वापरतोय. प्रत्येक गोष्ट आपण मोजू शकतो. आणि ज्या काही क्वांटिटी तुम्ही मोजतायत त्या सगळ्यांना कलेक्टिव्हली काय आपण म्हणतोय? फिजिकल क्वांटिटी. इच अँड एव्हरीथिंग तुमच्या सभोवताली जे काही आहे ते सगळं तुम्ही मेजरमेंट करू शकता. वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये, वेगवेगळ्या युनिट्समध्ये आपण मेजरमेंट करू शकतो. फक्त क्वांटिटी बदलेल किंवा युनिट बदलेल. ओके, म्हणजे सकाळी आपण दूध लिटरमध्ये मोजतो, त्याच्यानंतर साखर वगैरे किलोग्राम मध्ये मेजरमेंट करून खरेदी करतो किराणामध्ये, किंवा काही वेगवेगळे पदार्थ असतील, म्हणजे सोन्यासारखे एकदम महागडे पदार्थ आपण मिलीग्राम मध्ये, ग्रॅम मध्ये, किंवा ज्याला लोकल लँग्वेज मध्ये आपण तोळा म्हणतो, अशा याच्यात मेजरमेंट सिस्टम आपण काउंट करत राहतो. पण तुम्ही जे काही आहे, जे काही तुमच्या सभोवतालचे आहे, जे तुम्ही मोजू शकता, त्या मोजमापाच्या पद्धतीला, त्या राशीला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. ओके, सो सिंपल वे, फिजिकल क्वांटिटी इज द बेसिक क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड बाय युझिंग मेजरिंग डिव्हाइस. वजन करण्याच्या कुठल्याही मोजमापाच्या पद्धतीनं जर तुम्ही काही मोजत असाल तर जे काही मोजताय त्या राशीला तुम्ही म्हणताय फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. ओके, सेम सिच्युएशन, फिजिकल क्वांटिटी इज द प्रॉपर्टी दॅट कॅन बी मेजर्ड अँड एक्सप्रेस्ड बाय अ नंबर अँड युनिट. ओके, समजा मी लांबी मोजली, ती लांबी 3 मीटर आहे, तर 3 ही क्वांटिटी झाली आणि मीटर हे झालं युनिट. 5 किलोग्राम आहे, 5 ही क्वांटिटी झाली, किलोग्राम हे युनिट झालं. यावेळी आपण मेजरमेंट करू शकतो. सो फिजिकल क्वांटिटी ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. जे काही तुम्ही मोजताय हे सगळं फिजिकल क्वांटिटीच्या अंडर येत आहे, राईट. आणि या फिजिकल क्वांटिटीचे बेसिकली 3 टाइप्स आहेत. मेजर 3 टाइप्स कोणते? तर फंडामेंटल क्वांटिटी, सप्लिमेंटरी क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. ओरिजिनली आपण फक्त फंडामेंटल आणि डिराइव्ड हे दोनच क्वांटिटी म्हणू शकतो. सप्लिमेंटरी क्वांटिटी हे जरी आपण सेपरेट कन्सिडर करत असू तरी ते फंडामेंटल क्वांटिटीचा एक पार्ट आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, किंवा सप्लिमेंटरी क्वांटिटीची डेफिनेशन काय, फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या, त्यांचं युनिट काय, त्यांचं सिम्बॉल काय, आणि डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन काय, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहू. सुरुवातीला बघू फंडामेंटल क्वांटिटी. द क्वांटिटी विच इज कम्प्लिटली इंडिपेंडेंट फॉर देअर मेजरमेंट्स. एक अशी क्वांटिटी जी मोजमाप करत असताना आपल्याला दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज पडत नाही. ती इंडिपेंडेंट आहे, ती स्वतंत्र आहे मोजमापासाठी, तर तिला आपण काय म्हणू? फंडामेंटल क्वांटिटी, राईट. सेम डेफिनेशन तुमच्या समोर आहे. द फिजिकल क्वांटिटी दॅट इज
independent and cannot be expressed in terms of other physical quantity is called as fundamental quantity. किंवा अदर वेनं मग सांगितलं तसं fundamental quantity is the quantity which is completely independent for their measurements, that is called as fundamental quantity. Right? साधं सोपं आहे. जर आपल्याला लेंथ मोजायची आहे तर आपल्याला लेंथ मोजताना आपण फक्त लांबी मोजतो. ते मोजत असताना आपल्याला दुसऱ्या कुठल्याही युनिटची गरज पडते का? त्याचं वजन काय, त्याची वेळ कोणती आहे, किंवा त्याच्यासाठी तापमान किती आहे, काहीच नाही. लांबी मोजायची आपण फक्त लांबी मोजू शकतो. वजन मोजताना आपण डायरेक्ट वजन मोजू शकतो. वजन करत असताना काळ, वेळ किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींची गरज पडते का? नाही. मग साध्या सोप्या शब्दामध्ये एखाद्या राशीचं वजन करत असताना किंवा मोजमाप करत असताना किंवा ती क्वांटिटी काउंट करत असताना जर ती इंडिव्हिज्युअल त्याच एका पॅरामीटरमध्ये मोजता येत असेल तर तिला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. राईट? द क्वांटिटी विच इज कम्प्लिटली इंडिपेंडेंट फॉर देअर मेजरमेंट्स, इट डझंट रिक्वायर एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट पर्पज, दॅट इज कॉल्ड एज फंडामेंटल. फंडामेंटल, इंडिपेंडंट, एकुलती एक, जिला दुसरीची गरजच नाही, आहे तिच्यावर भागून जातं ती मोजण्यासाठी, तिला म्हणायचं फंडामेंटल. फंडामेंटल क्वांटिटी एकूण किती आहेत? 7. बेसिक फंडामेंटल क्वांटिटी 7. फर्स्ट लेंथ, जिला मोजण्यासाठी आपण मीटर या युनिटचा यूज करतोय, जिचा सिम्बॉल स्मॉल एम आहे. दुसरी टाइम, मास, मास मोजण्यासाठी आपण किलोग्राम या युनिटचा यूज करतोय किंवा त्याचा सिम्बॉल स्मॉल केजी आहे. तिसरी सेकंड, ज्याला आपण टाइम म्हणतो. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचे नावं सांगायचे झाले तर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी झाल्या. आणि या क्वांटिटीचे 7 फंडामेंटल युनिट्स कोणते? तर लेंथचं मीटर, मासचं किलोग्राम, टाइमचं सेकंड, टेम्परेचरचं केल्विन. हा, इथं एक गोंधळ फार होतो बघा. टेम्परेचर जनरल डे टू डे लाईफ मध्ये आपण डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतोय. आता सध्या उन्हाळा सुरू आहे, बाहेर 43-42 पर्यंत आपण टेम्परेचर गेला असं आपण म्हणतो. पण सायंटिफिकली अकॉर्डिंग टू सिस्टम इंटरनॅशनल आपण जे काही टेम्परेचरसाठी फंडामेंटल युनिट कन्सिडर केलं ते कुठलं आहे? केल्विन. सो लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंड, देन टेम्परेचर केल्विन, फिफ्थ इलेक्ट्रिक करंट एम्पियर, जे ऑलरेडी आपण स्कूल लाईफ मध्ये शिकलंय 8th-9th स्टँडर्ड मध्ये. सो इलेक्ट्रिक करंटचं युनिट एम्पियर मध्ये आहे. अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जी काही क्वांटिटी आपण काउंट करतोय त्याला आपण मोल वापरतो युनिट, MOLE, मोल. अँड ल्युमिनस इंटेन्सिटी, इंटेन्सिटी ऑफ लाईट, लाईटचा ब्राईटनेस काउंट करण्यासाठी आपण ल्युमिनस इंटेन्सिटी ही क्वांटिटी कन्सिडर करतोय. आणि त्याच्यासाठीचं जे काही युनिट आहे त्याला आपण म्हणतो कॅन्डेला. राईट? सूर्याची प्रखरता दुपारी वेगळी असते, सकाळी वेगळी आहे, सायंकाळी वेगळी आहे. मग ही तीव्रता मोजायची कशावर? तर ल्युमिनियस इंटेन्सिटीवर. किंवा घरामध्ये आपण म्हणतोय 10 वॅटच्या बल्बची इंटेन्सिटी, ल्युमिनियस इंटेन्सिटी हाय असते, 5 वॅटच्या 2 वॅटच्या बल्बची इंटेन्सिटी कमी असते. ओके, ज्याला आपण नॉर्मली ब्राईटनेस आपण म्हणू. तर ब्राईटनेस इक्वल टू ल्युमिनियस इंटेन्सिटी, जी आपण कॅन्डेला या युनिटमध्ये काउंट करतोय. याच युनिटचा टेबलर फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर एक स्ट्रक्चर आहे. इथं फंडामेंटल क्वांटिटी दिल्यात, त्यांच्या समोर त्यांचं युनिट आहे आणि त्याच्या समोर त्यांचे सिम्बॉल आहेत. मित्रांनो, हा टेबल रट्टा मारूनच पाठ करायचा, याला लक्षातच ठेवायचं. हे बेसिक आहे, कोर आहे आणि फ्युचर स्टडीसाठी किंवा फ्युचर पर्पजेससाठी नेसेसिटी आहे. सो सिक्वेंटली लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी, हे 7 फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला मेमोराइज झाल्याच पाहिजेत. त्यांचे युनिट्स पण मीटर, किलोग्राम, सेकंड, केल्विन, टेम्परेचरचं केल्विन, इलेक्ट्रिसिटीचा एम्पियर आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं मोल, सायमल्टेनियसली ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला. हे मीटर, किलोग्राम, सेकंड, केल्विन, एम्पियर, मोल अँड लास्टली कॅन्डेला, हे युनिट तुमचे परफेक्टली पाठ झाले पाहिजेत, मेमोराइज झाले पाहिजेत. त्यांचे सिम्बॉल पण कॅपिटल आणि स्मॉल मध्ये भरपूर वेळेस कन्फ्युजन होत आहे. मीटरचं सिम्बॉल स्मॉल एम आहे, किलोग्राम मध्ये कॅन्डिडेट के कॅपिटल लिहितात, जी स्मॉल लिहितात. साप चूक आहे. सिम्बॉल ऍज इट इज परफेक्टली पाठ करा. स्मॉल एम, स्मॉल केजी, स्मॉल एस, सेकंडचं स्मॉल एस, एम्पियरचं मात्र कॅपिटल ए, केल्विनचं कॅपिटल के, त्याच्यानंतर तुमचा मोलचं MOL स्मॉल. हा, इथं पण युनिट MOLE आहे आणि सिम्बॉल मात्र ई नाहीये, सिम्बॉल फक्त MOL आहे. अँड कॅन्डेलाचं युनिट तुम्ही स्मॉल सी, स्मॉल डी. सो ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी, हा स्क्रीनशॉट काढून घ्या, पण या क्वांटिटी तुम्हाला मेमोराइजच असायला हव्यात.
फर्दर प्रत्येक युनिटमध्ये ह्या नेसेसरी आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत. याच्यानंतर पाहिलं तर सप्लिमेंटरी क्वांटिटीमध्ये 2 क्वांटिटी यायला लागतात. इव्हन सप्लिमेंटरी क्वांटिटी इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटीज, बट 1960 मध्ये आपण डिसाइड केलं की देर आर ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटी इन द वर्ल्ड. रिमेनिंग ऑल अदर क्वांटिटीज आर कन्सिडर्ड एज अ डिराइव्ड क्वांटिटी. बट देन आफ्टर फ्यू इयर्स 1966 ला आपल्या लक्षात आलं की देर आर अगेन 2 मोर क्वांटिटीज विच आर कम्प्लिटली इंडिपेंडेंट फॉर देअर मेजरमेंट्स. ज्यांच्या मोजमापासाठी त्या इंडिपेंडेंट आहेत, बट ऑलरेडी आपण रिस्ट्रिक्टेड केलं की देर आर ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटी ज्या इंडिपेंडेंट आहेत. मग त्या रिमेनिंग 2 फंडामेंटल क्वांटिटीजला अंडर द हेडिंग सप्लिमेंटरी क्वांटिटी कन्सिडर केला. याच्यामध्ये फर्स्ट सप्लिमेंटरी जी काही क्वांटिटी आहे ती आहे प्लेन अँगल अँड सेकंड क्वांटिटी आहे सॉलिड अँगल. आता डेफिनेशन्सला आपण मगाची डेफिनेशन फंडामेंटल क्वांटिटी सेम डेफिनेशन आहे सप्लिमेंटरी क्वांटिटीची. द क्वांटिटी विच इज इंडिपेंडेंट फॉर देअर मेजरमेंट्स. द क्वांटिटी विच इज completely independent for their measurements known as supplementary quantity. The quantity that is not dependent but other than 7 fundamental quantity, so consider in supplementary quantity. So plane angle आपण कुठल्याही 2 साइड्स मधला जो काही अँगल आहे मेजर करायचा त्याला आपण प्लेन अँगल म्हणतोय. आपण स्कूलमध्ये 10th पर्यंत मॅक्झिमम याच्यामध्ये डिग्रीचा यूज करतोय अँगल मेजर करण्यासाठी. ओके, बट अकॉर्डिंग टू एसआय सिस्टीम जसं ह्याला होतं ना टेम्परेचरला, जनरली डे टू डे लाईफ मध्ये डिग्री सेल्सिअस वापरतोय, तसं आपण अँगल मेजर करण्यासाठी डिग्रीचाच वापर करतो. बट अकॉर्डिंग टू एसआय सिस्टीम प्लेन अँगल मोजायचं असेल तर त्यावेळेस युनिट काय वापरायचं? रेडियन. रेडियन अँड सिम्बॉल काय रेडियनचा? RAD. राईट. याच्यावर तुमच्यासाठी एक बेसिक हे असेल, कमेंटमध्ये तुम्ही मला रिलेशन सांगा. व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन डिग्री सेल्सिअस डिग्री अँड रेडियन? राईट. हिंट म्हणून तुम्हाला देतो की 180 डिग्री इज इक्वल्स टू पाय रेडियन. सो त्या रिलेटेड तुम्ही हे करू शकता. सो जर तुम्हाला प्लेन अँगल कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय काउंट करतोय? प्लेन अँगल साठी आपण युनिट काय कन्सिडर करतोय? रेडियन. प्लेन अँगल ही एक फर्स्ट सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे. राईट. सो डेफिनेशन मध्ये सप्लिमेंटरी क्वांटिटीच्या इट इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी but not the part of 7 fundamental quantity. That is it is the independent for their measurements, but apart from 7 fundamental quantities considered as a supplementary quantity. First supplementary quantity is plane angle and second supplementary quantity is solid angle. So 3D concept आहे, ती मेजरमेंट करायची तर आपण काय कन्सिडर करतो? सॉलिड अँगलला. युनिट सॉलिड अँगलचं स्टेरेडियन अँड सिम्बॉल इज SR, स्मॉल s स्मॉल r. रेडियनचं सिम्बॉल RAD, rad, right? So there are 2 supplementary quantity, 7 fundamental quantity, and remaining all other quantities are included in derived quantity. The definition of derived quantity is the physical quantity that is dependent and can be expressed in terms of one or more fundamental quantities. किंवा simple language मध्ये आपण म्हणू the quantity which are dependent either one or more than one fundamental quantities for their measurements known as derived quantity. आता फॉर एक्झाम्पल आपण वेलोसिटी मेजरमेंट करायची तर वेलोसिटी इज इक्वल टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आपण डिस्प्लेसमेंट कशात मोजतोय? लेंथ मध्ये मोजतोय. टाइम कशात मोजतोय? सेकंड मध्ये मोजतोय. राईट. मग इथं लेंथ अँड टाइम 2 फंडामेंटल क्वांटिटी आल्या. त्याच्याशिवाय आपण वेलोसिटीचं मेजरमेंट करू शकतो का? नाही. मग ती एका क्वांटिटीवर डिपेंडंट आहे का? नाही. किंवा आपण एरिया घ्या. एरियामध्ये काय आहे? लेंथचा साईडचा स्क्वेअर आहे किंवा लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ मल्टिप्लाइड बाय हाईट कन्सिडर करा. इथं नंबर ऑफ टाइम्स आपण लेंथचा वापर करतोय. सो द क्वांटिटी विच आर डिपेंडंट ऑन 1 or more than 1 fundamental quantity is considered as derived quantity. राईट. ज्या क्वांटिटीला मोजमाप करण्यासाठी एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीचा गरज पडते किंवा वापर लागतो तशांना आपण काय म्हणतोय? डिराइव्ड क्वांटिटी. मग ज्या काही रिमेनिंग क्वांटिटीज आहेत other than 7 fundamental and 2 supplementary quantity, each and every quantity are included in derived quantity. एक काही कॉमन एक्झाम्पल, बेसिक एक्झाम्पल म्हणून तुमच्या समोर दिलेले आहेत. एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, ऍक्सलरेशन, फोर्स, प्रेशर, एनर्जी, वर्क. ही जर सिरीज तुम्ही कंटिन्यूस करायला ठरवलं तर स्कूल लाईफ मध्ये जे काही तुम्ही बाकी रिमेनिंग क्वांटिटी लर्न केलेल्या आहेत अशी ही मोर दॅन 100 क्वांटिटी तुम्ही लिहू शकता ज्या तुम्ही स्कूल लेवलवर लर्न करत आलात. कुठलीही क्वांटिटी जी तुम्ही मेजर करू शकता. राईट. पण ती मेजर करत असताना
तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीचा वापर पडतोय किंवा गरज पडते, अशा सगळ्यांना आपण काय करतोय, डिराइव्हड क्वांटिटीमध्ये कन्सिडर करतोय. सो युनिट त्या डिराइव्हड क्वांटिटीचे समोर दिलेले आहेत, त्यांचे सिम्बॉल समोर आहेत. एरियाचा मीटर स्क्वेअर आहे, व्हॉल्यूमचा क्युबिक मीटर आहे. आता इथं आपण एकच फंडामेंटल क्वांटिटी वापरतोय, पण नंबर ऑफ टाइम्स वापरतोय, 1 or more than 1, राईट. सायमल्टेनियसली स्पीड मध्ये मीटर पर सेकंड, मीटर आणि लेंथ अँड टाइम दोनदा वापरली. किंवा आपण फोर्ससाठी फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, मग तिथं मास पण आहे, परत लेंथ पण आहे आणि टाइम पण आहे. अशा नंबर ऑफ क्वांटिटीचा तिथं वापर पडतो किंवा गरज पडतो. कलेक्टिव्हली जे काही युनिट असेल, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यालाच आपण काय म्हणतोय, न्यूटन म्हणतोय किंवा न्यूटन्स आपण मध्ये कन्सिडर करतोय किंवा यावेळी आपण अंडरस्टँड करू शकतो. सो अपेक्षा आहे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ऑफ फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, सप्लिमेंटरी क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी समजलं असेल. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण युनिट, स्टँडर्ड युनिट हे सगळे पार्ट पाहूयात. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करू शकता. इथं थांबूयात. धन्यवाद.